चला आता आपलं गणित नंबर प्रॅक्टिस सेट आपण 6.2 कंटिन्यू करत आहोत बरोबर. 2-4 दिवस झाले आपण प्रत्येक गणित बघतो, सगळं आपलं तेच चालू आहे आणि ते चालू असताना तुमचं बेरीज वजाबाकी गुणाकार बऱ्यापैकी आपली प्रॅक्टिस पण होत आहे बरोबर. कारण आपण एक गणित शिकवतो, सर्वांनी सरळ बसा लक्ष द्या. आता मला सांगा याचा क्यूब रूट म्हणजे हाच राहणार y चा बरोबर ना, प्लस हा 1 चा क्यूब रूट 1, याचं किती होतं रे 2 आणि हे काय होणार y स्क्वेअर. हे y च आपले सॉरी क्यूब जसंच तसंच. सगळ्यांना कळालं. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कोणता आहे बरं, ए क्यूब बी क्यूब बरोबर. काय आहे एका कंसामध्ये काय आहे ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. हे काय आहे रे फॉर्म्युला आहे. आतापर्यंत डिनॉमिनेटर म्हणजे छेद आला नव्हता, आता छेद आलाय, त्यामुळे मन लावून लक्ष द्या, मन लावून. आता मला सांगा या ए ला हटवायचं आणि काय लिहायचं y, आणि या बी ला हटवायचं आणि काय लिहायचं 1/2y बरोबर ना. पाठीमागची मुलं लक्ष दे रे बाळा. आता ए ला हटवा काय लिहायचं y बरोबर का रे, प्लस ए ला हटवायचं y लिहायचं प्लस बी ला हटवायचं आणि काय लिहायचं 1/2y चा 1/2y लिहायचं, स्क्वेअर वगैरे काही लिहायचं नाही, कंप्लीट. प्लस ए ला हटवायचं काय लिहायचं आहे y, इकडे बघा, मायनस ए ला हटवायचं काय लिहायचं आहे y, हा स्क्वेअर जसाचा, ए ला हटवायचं y लिहायचं, बी ला हटवायचं काय लिहायचं रे 1/2y. कळलं सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे हे अंडरलाईन करा, पुढे सोडवायचं आहे. प्लस बी ला हटवायचं काय लिहायचं 1/2y चा काय स्क्वेअर, हा ब्रॅकेट्स कंप्लीट. सगळ्यांना कळालं. आता इथं लक्ष द्या, हे जसंच y प्लस काय होणार रे 1/2y एका ब्रॅकेट्स मध्ये. पुढे बघ y चा क्यूब स्क्वेअर काय राहणार y स्क्वेअरच राहणार, त्यात काही चेंज होणार नाही. ते छेद असला त्या छेदाला घाबरायचं नाही. y इंटू y किती होणार आहे बाळा, y इंटू 1 म्हणजे हा yच असणार बरोबर ना. इथं काही नाही म्हणजे 1 आहेच की, आणि हे काय राहणार 2y बरोबर. इथं लक्षात ठेवा y कट पण होऊ शकतो, y काय होणार कट, त्याला आपण इथं कट करणार आहे ठीक आहे. हा मग आता काय राहिलं सांगा, प्लस पुढं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि y चा वर्ग y वर्ग, हा ब्रॅकेट्स कंप्लीट. मग आता मला एक सांगा, हा जो y आहे बरोबर का, हा y काय होऊ शकणार आहे कट. इथं काही नाही म्हणजे किती आहे 1 आहेच की, तो म्हणजे y काय होणार आहे कट होणार आहे. मग काय लिहिणार आपण सांगा बरं. हे आता इथपर्यंत आपलं फायनल झालंय, मग काय होणार आहे y प्लस 1 किती रे 2. आता हे बघा, हे भागाकारात असेल तरच कट होतं, नाही तर कट होत नाही. करू कट y स्क्वेअर मायनस सांगा बरं y गेलं तर काय राहिलं रे, काय राहिलं, काय राहिलं सांगा तिथं 1 राहिलं का बरोबर का, लिहू का नाही. आता काय राहिलं खाली 2. आता पुढे काय राहणार प्लस काय लिहू 1 किती राहणार 4 आणि y चा वर्ग, आणि हे ब्रॅकेट्स कंप्लीट. कळालं सगळ्यांना. इथं काही नाही म्हणजे किती असणार 1 बरोबर आहे का नाही, कारण हा तर कशामध्ये आहे डिनॉमिनेटर मध्येच आहे, त्यामुळे तो डिनॉमिनेटर मध्ये असताना 2 वरती जाणार आहे का नाही जाणार, तो खालीच राहणार आहे बरोबर. समजलं सगळ्यांना. चेक करा उत्तर बरोबर आहे काय, कुठं रॉंग आहे, कोणाला काही सोडलं आपण नाही सोडलं, क्लिअर. चला डन. चला आता आपण गणित नंबर 7 बघणार आहे. सर्वांनी सरळ बसा लक्ष द्या, हे कारण डिनॉमिनेटर मध्ये आहे. तुम्हाला मी अत्यंत हसत खेळत सांगतो, मन लावून सांगतो, तुझ्या मनात काय आहे ते पण सांगतो आणि गणिताच्या मनात काय आहे ते पण सांगतो. कळालं. हा प्रत्येकाने फळाकडे मन लावून लक्ष द्यायचं आहे. कळालं. चला मला एक सांगा, आपण याचं क्यूब रूट काढलं, हे तसंच राहणार प्लस बरोबर, आणि या हे 8 आहे याचं क्यूब रूट म्हणजे घनमूळ किती आहे रे 2, आणि हे जसंच तसंच.
कळालं सगळ्यांना? आपल्याकडे सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे आपल्याकडे? ए प्लस बी या दोघांचा घन. एका कंसात काय? ए प्लस बी. दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. हे सूत्र तर आता आपण कंटिन्यू बघता बघता तुमच्या सगळं काय झालं असेल? पूर्ण पाठ झालं असेल तुमच्या हे. बरोबर ना? हा. चला आता किमती ठेवा. इथं मला सांगा ए हा ए म्हणजे कोण? ए म्हणजे कोण असणार? ए. आणि बी म्हणजे कोण असणार आहे तुमचा? बी म्हणजे कोण असणार आहे? ए 2/a. हा 2/a तुमचा काय आहे रे? बी आहे. कळलं? आणि चला आता बोला. ए ला हटवायचं आणि काय ठेवायचं? ए. मग ए ला हटवायचं ए ठेवायचं प्लस बी ला हटवायचं आणि काय ठेवायचं? 2/a ठेवायचं. बरोबर? पुढचं ए ला हटवायचं ए ठेवायचं पण इथं स्क्वेअर आहे. ए ला हटवायचं ए ठेवायचं मल्टिप्लाय बाय बी ला हटवायचं आणि कोणाला ठेवायचं? 2/a ला ठेवायचं. अंडरलाईन करा. पुढे सोडवायचं आहे. हे प्लसचं जसंच तसंच. या बी ला हटवा आणि 2/a ला ठेवा पण याचा काय आहे? स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेट्स कंप्लीट. आता लक्ष द्या. हे जसंच तसंच. पहिलं जसंच याला आपण सॉल्व नाही करू शकत. याची बेरीज नाही करू शकत. बरोबर? पुढं ए चा वर्ग तुम्हाला माहित आहे ए वर्ग होणार मायनस हा ए इथं कट होऊ शकतो. ए कट किती उरलं रे? 2. बरोबर? आता ए कट झाला तर इथं उरले 2 प्लस 2 चा वर्ग किती? 4. ए चा वर्ग ए वर्ग. कारण हा जेव्हा वर्ग असतो तेव्हा हा या 2 चाही वर्ग असतो आणि या ए चाही वर्ग असतो. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मराठीत त्याला काय म्हणतो आपण? अंश आणि छेद. हा 2 या अंशाचाही वर्ग असतो आणि या छेदाचाही वर्ग असतो. समजलं सगळ्यांना? कळालं पक्क? समजलं? चिन्ह वगैरे बघून घ्या. इथं जसं तसंच राहणार. ए कट होणार. फक्त इथं गुणाकारातच कट होतं. भागाकारात कट होत नाही. बेरीज मध्ये कट होत नाही. वजाबाकी मध्ये सुद्धा काय होत नाही? कट होत नाही. सगळ्यांना समजलं? पाठीमागे समजलं? मग हा जो डिनॉमिनेटर आला याला काही घाबरायचं नाही. पूर्ण बेसिक पासून लक्ष द्यायचं. क्लिअर? आणि घरी किती वेळा सोडवायचं? 3 वेळा. आउट ऑफ नंबर मिळणार. 100% मिळणार. लक्ष देऊन मिळणार. बेसिक पासन मिळणार. आणि विसरायचं नाही. दररोज जर सराव केला तर आपण विसरत नाही. चला घ्या लिहून. हा चला मला एक सांगा. 1 चा वर्ग काय होणार? 1. क्यूब रूट तुम्हाला माहिती आहे एकच राहतं. प्लस हे जसंच आणि 125 कुणाचा आहे रे? 5. सगळ्यांना कळालं का? हा आपल्याकडे सूत्र आहे कोणतं? ए बी. ए चा क्यूब आणि बी चा क्यूब बरोबर काय? एका कंसात ए अधिक बी. इकडे काय? ए स्क्वेअर मायनस बी प्लस बी स्क्वेअर. काय आहे रे? काय रे? सूत्र. समजलं का सगळ्यांना? पक्का ना? हा. आपण बार आता शेवटचं गणित आपलं चालू आहे. चला बोला आता. ए च्या ठिकाणी किती ठेवणार? 1. हा म्हणजे 1 म्हणजे ए. Q/5 म्हणजे कोण? बी. म्हणजे ए ला हटवायचं आणि 1 ठेवायचं. बरोबर का? चला बोला मग. ए ला हटवायचं किती ठेवायचं? 1 अधिक बी ला हटवायचं Q/5. पुढे इथं ए ला हटवायचं आणि काय ठेवायचं? 1 चा वर्ग मायनस बी ला हटवायचं आणि काय ठेवायचं? हे इथं जसं तसं. ए ला हटवायचं काय ठेवायचं रे? 1 गुणिला बी ला हटवायचं आणि काय ठेवायचं? Q/5. बरोबर का? प्लस बी ला हटवायचं आणि काय ठेवायचं? Q/5. पण याचा काय आहे? इथं वर्ग आहे. बरोबर आहे ना? मन लावून लक्ष द्या. चला आता हे जसंच बरोबर का रे? हा पुढे लक्ष द्या आता. पुढं चला 1 चा वर्ग किती? 1 मायनस 1 चा वर्ग 1च होतो माहित आहे ना? शिकलोय आपण. Q गुणिला 1 Qच किंवा 1 Q. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. बरोबर आहे ना? आणि हे 5 जसेच्या प्लस Q चा वर्ग किती होतो रे? Q स्क्वेअर.
बरोबर आहे ना? आणि 5चा किती होणार आहे? 25. समजलं सगळ्यांना? पक्क कळालं? क्लिअर कळालं? अशा पद्धतीनं हा आपला किती होता एक्सरसाइज 6.2. तब्बल 3 दिवस मी तुम्हाला 8 एक्झाम्पल, प्रत्येक एक्झाम्पल आपल्या तासाला डायरेक्ट शाळेतून लाईव्ह मी तुम्हाला व्यवस्थितशीर सांगितलंय. आणि विसरू नका, ज्या ज्या वेळेस तुम्ही विसरणार त्या वेळेस आपल्या ऑनलाईनला युट्यूबला तुम्ही बघू शकता. बरोबर? विसरायची गरज नाही. दररोज 3-4 गणित तुम्ही सोडवता, त्याची प्रॅक्टिस होणार. फॉर्म्युला पाठ करा. प्रॅक्टिस करून करून, गणित हा विषय कोणाचा आहे? प्रॅक्टिसचा आहे. जो जास्त प्रॅक्टिस करणार तो जास्त विसरणार नाही. बरोबर आहे का? नाहीतर मग पटकन विसरून जातं, एखादी स्टेप विसरत नाही, मग आपण आपले कॅल्क्युलेशन चुकतं, बऱ्याच गोष्टी चुकतात. पण जो दररोज लक्ष देतो मन लावून शाळेमध्ये सुद्धा, बरोबर आहे का? आता आपण शाळेमध्ये डायरेक्ट लाईव्ह तुमचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा आपण रेकॉर्ड करतो. कशासाठी? की जेणेकरून त्यावेळेस तुम्ही विसरणार त्यावेळेस तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला बघता आलं पाहिजे. जसं आपण तुम्हाला इथं लाईव्ह शिकवतो, तुमच्याकडून रिस्पॉन्स करून घेतो, तुमचा सगळा आवाज, तुम्ही दिले उत्तर सगळं काय होतं आपल्या माईक मध्ये रेकॉर्ड होतं. बरोबर? याचा अर्थ तुम्हाला समजतं, नाही समजत, तुम्ही काय उत्तर देता, पाठीमागची मुलं काय उत्तर देतात, हे सगळं कळतं. बरोबर? कृष्ण आपले वर्गातले मुलं दाखवले सगळे. बरोबर? सगळ्यांनी आपण काय करतोय, डायरेक्ट वर्गातून आपण लाईव्ह मुलांना दाखवतो. बरोबर आहे ना? थँक्यू, धन्यवाद.